अमरावती से खबर। जी हां, अमरावती से खबर आ रही है। पुलगांव के रमाई बुद्ध विहार नाचन गांव में भिक्षु श्रामीण दीक्षा समारोह का आयोजन किया गया। पुलगांव में ये आयोजन आज दिनांक 26 अगस्त को किया गया। पुलगांव में रमाई बुद्ध विहार नाचन गांव में विष्णु श्रामणेर दीक्षा समारोह। पुलगांव में आज दिनांक 26 अगस्त 2024 को उपाध्याय भिक्षु भदंत धम्मसार ने सुबोध तुकाराम जी नंदीश्वर को भिक्षु श्रामणेर की दीक्षा दी गई और उनका नाम श्रामणेर भिक्षु सिद्धनाग रखा गया। प्रमुख उपस्थिति में पूज्य भदंत चित्त ज्योति प्रेरणा भूमि पुलगांव, पूज्य भिक्षुणी भद्र कात्यायनी नाचंगांव, पूज्य भिक्षुणी नागनिका कोला, पूज्य भिक्षुणी विश्वामित्र। और इस दीक्षा समारोह में मुख्य अतिथि के रूप में रमेश जी बलवीर भारतीय बौद्ध महासभा नाचनगांव और सुरेंद्र जी भैसारे समता सैनिक दल पुलगांव, उनका परिवार, उनकी माता बैजंती माला नंदीश्वर और तुकाराम नंदीश्वर सभी भीम सैनिक और उपासक उपासिका इस कार्यक्रम में मौजूद रही। वंदे भारत टीवी न्यूज से सचिन मून की रिपोर्ट। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। माझं पूर्ण नाव सुबोध तुकारामजी नंदेश्वर। आज मी नाचनगाव या ठिकाणी रमाई बुद्धविहार येथे मी चिवर घेत आहे। तर माझं चिवर घेण्याचा उद्देश हा आहे की जर या जगामध्ये धम्माचं राज्य जर निर्माण करायचं असेल, जर प्रबुद्ध राज्य निर्माण करायचं असेल, जर नीतिमत्तेचं राज्य निर्माण करायचं असेल तर त्याग आणि बलिदानाची खूप आवश्यकता असते। आणि धम्माचं जर पुढे आपल्याला वाढवायचं असेल तर प्रचारकाची पण खूप आवश्यकता असते। तर त्यामधलं एक माझं छोटंसं प्रयत्न आहे। आणि धम्मरथाची 4 चाकं असतात, भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिका। जर हे 4 चाकं जर नसले तर धम्मरथ पुढं वाढू शकत नाही। तर आजपर्यंत मी उपासक उपासिका माझे उपाध्याय भंते धम्मसार यांनी मला आज प्रवज्जा दिलेली आहे। तर त्यांनी माझं चिवर जीवनातील जे नाव ठेवलेलं आहे ते नाव आहे सिद्धनाग। तर आपण सर्वांना माहीतच आहे की एका रात्रीमध्ये पेशवाई सिद्धनाग महाराजाच्या नेतृत्वामध्ये संपवली होती। तर बुद्धाने आपल्याला या जगामध्ये प्रबुद्ध राज्य निर्माण करायला सांगितलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धम्मराज्य निर्माण करायचं आहे आपल्याला। तर ही एक प्रकारची लढाईच आहे। भीमा कोरेगावची लढाई ही शस्त्राची लढाई होती, परंतु ते पण एक क्रांती होती। आणि तथागतांची जी लढाई आहे ती निशस्त्र क्रांती आहे। रक्ताचा एकही थेंब न सांडवता या जगामध्ये क्रांती जर शिकवत असेल तर ते महाकारुणिक तथागत बुद्ध। तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन केले आणि 5 भिक्षूंना दीक्षा दिली आणि या जगामध्ये पूर्ण धम्माचं प्रचार आणि प्रसार झाला। आणि ही तथागतांची पहिली क्रांती होती, रक्तविरहित। त्यानंतर जगातील दुसरी ही क्रांती होती सम्राट अशोकाची। सम्राट अशोक राजाने सर्वात अगोदर कलिंगचं युद्ध केला आणि नद्याचा रक्ताचा पूर वाहला, परंतु त्यांनासुद्धा कळले आणि त्यांना भिक्षूंच्याच माध्यमातून कळले। आणि त्यांनी विचार केला की रक्त सांडवणे हे माणसाकरिता योग्य नाही आहे। तर आपण काय केलं पाहिजे, तर बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच मानवसेवा आहे। तर हे आपण केलं पाहिजे। आणि त्या दिवशी ज्यांनी हातातील तलवार खाली ठेवली त्यालाच अशोक विजयादशमी असे म्हटले जाते।